दुष्काळाने ग्रस्त असलेल्या येवला तालुक्यात विठ्ठलराव शेलार यांनी कमी पाण्याचा वापर करून ॲपल बोरचं उत्पादन घेतलंय। फक्त उत्पादन नाही तर थेट फायद्यातलं उत्पादन त्यांनी घेतलं। पाणी टंचाईच्या समस्येने गंभीर रूप घेतलेलं असताना त्यांचा ॲपल बोरचा फंडा कसा यशस्वी ठरला याची माहिती घेण्यासाठी आज आपण नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात जाणार आहोत। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात सध्या पाणी टंचाईच्या समस्येनं गंभीर रूप घेतलंय। मात्र येवला तालुक्यातील विखरणी गावातल्या विठ्ठलराव शेलार या प्रयोगशील शेतकऱ्यानं यंदा कमी पाण्याचा वापर करून ॲपल बोरांचं उत्पादन घेतलंय। नुसतं उत्पादन घेऊन ते थांबलेले नाहीत, तर आपली शेती फायद्यातही त्यांनी नेली आहे। कुठेतरी ॲपल बोरांविषयी त्यांनी वाचलं आणि त्यानंतर ठरवलं की आपल्या शेतातल्या 16 गुंठ्यांवर ॲपल बोरांची लागवड करायची। बोरांची माहिती घेऊन त्यांनी गेल्या वर्षी 100 रोपं ॲपल बोरांची मागवली। 150 रुपयाला एक रोप याप्रमाणे त्यांना पैसे मोजावे लागले। मार्च मध्ये 16 गुंठ्यांवर त्यांनी ॲपल बोरांची लागवड केली। एका बोराचं वजन 100 ते 150 ग्राम असल्यानं ही बोरं सफरचंदासारखी दिसतात। त्यामुळेच या बोरांना ॲपल बोर असंही संबोधलं जातं। मागच्या वर्षी 2012 मध्ये मी एक फेब्रुवारीमध्ये एक ॲड वाचली होती। त्याच्यामध्ये थायलंडचं बोर म्हणून बांगलादेशामध्ये त्याची उत्पत्ती होती आणि साधारण 200 ग्रामपर्यंत बोर आहे अशी जी जाहिरात पाहिल्यानंतर मी ते शोधायचा प्रयत्न केला। आमचे एक मित्र आहे सांगोल्याला, त्यांच्या कामाला टेस्ट लागला आणि तिथं जाऊन आम्ही ते आजबे नावाचे शेतकरी त्यांना ते विचारले, माहिती विचारली। त्यांच्याकडे 100 झाडं आम्ही त्यावेळेला 150 रुपये झाडाप्रमाणे झाडं आणले। साधारण 8 ते 9 महिन्यामध्ये उत्पन्न येणारं हे झाड आहे आणि कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न। आता 50 किलोपर्यंत काही झाडं गेले, काही 40 गेले, काही 45 गेले। एवढं उत्पन्न एवढ्या कमी दिवसामध्ये 12 महिने आत कोणतंच फळ देऊ शकत नाही असं मला तरी वाटतं आणि म्हणून आपण याची निवड केली होती। ॲपल बोर मूळचं थायलंडचं, पण याची रोपं तयार होतात ती पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या सीमेवर। आपल्याकडचं बोराचं झाड म्हटलं की डोळ्यासमोर येतं उंच झाड, तसंच पानापानात दडलेले काटे। पण ॲपल बोरांचं झाड हे कमी उंचीचं आहे, शिवाय पसरट आहे, त्यामुळे त्याला आधार द्यावा लागतो। शेलार यांनी त्यासाठी बांबूचा आधार दिला। तसंच लागवड केल्यावर एका महिन्यातच झाडाला फुलं यायला सुरुवात होते आणि 5 ते 6 महिन्यात या झाडापासून उत्पादन सुरू होतं। शेलार यांनी मार्च मध्ये लागवड केली, त्यांना नोव्हेंबर पासून या बोरांचं उत्पादन मिळायला सुरुवात झाली आणि हा हंगाम फेब्रुवारी पर्यंत सुरू आहे। या झाडाला खूप कमी पाणी लागतं। लागवड केल्यानंतर पहिला महिना 1 लिटर पाणी प्रत्येक झाडाला लागतं। मग हळूहळू पाण्याचं प्रमाण वाढवत जाऊन फळ लागल्यानंतर एका झाडाला 10 ते 15 लिटर पाणी लागतं। आणि म्हणून मी लोकांना विनंती करतोय की बाबा आपण गरीब माणसाला त्याला पाणी कमी असेल, कारण लावताना 1 लिटर पाणी लागतं, परंतु फळं आल्यानंतर किमान त्याला 10 ते 12 लिटर 15 लिटर पण पाणी लागतं। आजही आम्ही त्याला 15 लिटर पण पाणी 2 टाईम देतोय। सकाळी 10 लिटर पाणी देतो, संध्याकाळी 5 लिटर पाणी देतो आणि म्हणून कमी पाण्यामध्ये येणारं एक असं ॲपल बोराचं उत्पन्न आहे। आणि अनेक लोकांना ज्या लोकांनी भेट दिला त्या लोकांचे प्रश्न विचारले असतील त्यांचं आम्ही समाधान केलं। आत्तापर्यंत पंढरपूर, तुळजापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जळगाव, धुळा आणि नंदुरबार या ठिकाणचे लोक येऊन भेट देऊन गेले। विठ्ठलराव शेलार यांनी ॲपल बोरांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केलंय, तसंच खतही देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। तसंच पिकावर प्रामुख्यानं भुरीचा रोग पडायचीही शक्यता असते, तसंच ठिपसे आणि अळ्या होण्याचीही भीती असते, त्यामुळे वेळोवेळी औषधांची फवारणी त्यांनी केली। खताचं नियोजन करत असताना आपण ठिबकद्वारे जे खतं दिले ते साधारण आपण त्याला 19 अगोदर दिलं, नंतर 1261 दिलं आणि गोडी यावं म्हणून 0050 हे आपण देत राहिलो। सर्वसाधारण औषधं मारतो, डाळिंब बागेवर, द्राक्ष बागेवर हेच औषध चालतं, त्याला काही दुसरे औषध लागत नाही। परंतु थोडा अटॅक भुरीचा याच्यावर येतोय। लहानपणी एकदम बारीक असताना आपले साधारण द्राक्ष मण्याच्या आकाराचा असताना याच्यावर भुरी येते। त्याला आम्ही अनेक प्रयोग करून पाहिले फळं मोठे होण्यासाठी आणि म्हणून अतिशय फळाची जोमदार वाढ झाली। साधारण 150 ग्रामपर्यंत आपले फळं गेले, कमीत कमी 100 ग्राम, जास्त जास्त 150-180 ग्रामपर्यंत आणि या बागेमध्ये आपले फळं निघाले। शेलार यांना एका झाडापासून सरासरी 40 ते 45 किलो उत्पादन मिळतंय। 50 रुपये किलो प्रमाणे ते शेतावरच माल विकतात, म्हणजेच थेट शेतकरी आणि ग्राहक असा व्यवहार होतोय। त्याचा फायदा शेतकऱ्याला आणि ग्राहकालाही होतोय। यंदाच्या हंगामात रोपांसाठी त्यांना 15,000 रुपयांचा खर्च आला। त्यासाठी वाहतूक खर्च 5,000 रुपये,
ठिबकसाठी 10,000 रुपये तसंच बांबूसाठी 15,000 रुपयांचा खर्च आलाय. खत आणि औषधांसाठी 5,000 रुपयांचा असा एकूण 50,000 रुपयांचा खर्च आला. सुमारे 2 लाखांच्या बोराचं उत्पादन त्यांना आतापर्यंत मिळालंय. म्हणजेच 1.5 लाख निव्वळ नफा त्यांना झालाय. साधारण रोपाला त्यावेळेला आम्हाला 15,000 रुपये लागले होते. 5,000 रुपये आम्हाला वाहतूक खर्च आला होता. ठिबक 8 ते 10,000 रुपये ठिबक केलं आम्ही. साधारण बांबू 15,000चे बांबू आम्हाला लागले आणि खतं औषध असं धरून 50,000 रुपयापर्यंत खर्च गेला होता जावाला. आणि आता उत्पन्न कसं मिळतं? उत्पन्न त्याला साधारण आम्हाला खर्च जाऊन 1.5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळालं मला काही हरकत नाही. कारण त्याला खतं औषधं जे लागले 50च्या वर खर्च आमचा जो गेला तो सर्व जाऊन साधारण 2 लाखाचे आम्ही आतापर्यंत याच्यामध्ये बोरं विकलेले आहे. आणि मग खर्च जाऊन 1.5 लाख रुपये आम्हाला या 16 गुंठ्यामध्ये 100 झाडामध्ये मिळाले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातून विठ्ठलराव शेलार यांच्या शेताला अनेक जण भेट देत आहेत. त्याचबरोबर शेताला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडे या रोपांची मागणी केली आहे. त्यामुळे आता ते रोपांची विक्री करूनही नफा कमवतायत. ज्या ज्या या वयाला इथं बघायला येतात त्या वेळेला लोकांनी विचारलं बा तुम्ही हे रोपं कुठून आणले. म्हटलं बा आम्ही बांगल्याहून रोपं आणले होते, बांगलाच्या आणि पश्चिम बंगालचे सरहद्दीवरून. ते म्हटले बा आम्हाला थोडे रोपं पाहिजे. कोणी 100 मागितले, कोणी 50 मागितले. आणि म्हणून आपण एक आमच्याबरोबर आम्ही लावीत असतानाच लोकांना एक गाडी मागं आणली होती. आता घरी लावायची आम्हाला 1,000 झाडं म्हणून पुन्हा आम्ही आता 10,000 रोपं आणले. लोकांची मागणी होती. कोणी 100 मागतं, कोणी 50 मागतं, कोणी 1-2 सुद्धा घेऊन जातात. आवडीनं लोक लावतात, त्यांना आपण देतो रोपं. आपण साधारण आपल्याला ते रोप तिथून इथं आणेपर्यंत 45-46 रुपये खर्च आलेला आहे. आणि आपण साधारण ते रोप 55 रुपयापर्यंत विकतो. काही लोक 52 देतात, काही जसे जवळचे लोक असतात कमी भावामध्ये देतात. याच्या आधी जे आपण आणले ते 70 रुपयांनी विकले होते, ते आम्हाला 60 रुपयांनी पडले होते इथे येऊन. विठ्ठलराव शेलार यंदा ॲपल बोरांची लागवड 5 एकरापर्यंत नेणार आहेत. अवघ्या 7वी पास असलेल्या विठ्ठलराव शेलार यांनी ॲपल बोर लावण्याची रिस्क घेतली आणि ते फायद्यातही आहेत. कुठलाही उद्योग किंवा व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी रिस्क फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनीही विठ्ठलराव शेलार यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर नक्कीच प्रगती होईल. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक.